मित्रांनो, जर तुमच्याजवळ दोन पर्याय असतील, अर्धा तास चालणे आणि अर्धा तास टीव्ही बघणे, तर तुम्ही यापैकी काय निवडणार? तुम्ही पण माझ्यासारखाच विचार करू शकता की काय फरक पडतो अर्ध्या तासाच्या चालण्याने किंवा अर्ध्या तासाच्या टीव्ही बघण्याने. म्हणजे अर्ध्या तासाच्या चालण्याने तुम्ही दुसऱ्या दिवशी फिट तर नाही बनणार आणि अर्धा तास टीव्ही बघितल्याने तुमचे आयुष्य तर खराब नाही होणार. मुळात आपण सर्वच असा विचार करतो. एकीकडे आपण विचार करतो की छोटे निर्णय घेण्यात काहीच अर्थ नसतो आणि यश हे नेहमी मोठी कामं आणि मोठे मोठे निर्णय घेतल्यानेच मिळते. दुसरीकडे खरं पाहता आपले छोटे छोटे निर्णय घेण्यातच खरा अर्थ असतो आणि हेच निर्णय आपल्याला मोठ्या यशापर्यंत घेऊन जातात. साधी सोपी प्रोडक्टिव्ह कामं जेव्हा आपण जास्त वेळ करतो किंवा त्यांना रिपीट करतो तेव्हा ते कंपाऊंड बनत जातात आणि एक मोठा रिझल्ट देतात. यालाच द स्लाइट एज बोलतात. एक वर्षभर जर तुम्ही डेली अर्धा तास टीव्ही बघण्याऐवजी चालायला जाणे निवडता तर तुम्हाला एक वर्षानंतर मोठा फरक दिसेल. हे आपल्याला माहीत आहे की आपले ना अचानक वजन वाढते आणि नाही अचानक वजन कमी होते. पण बहुतेक लोक हे मोठ्या उडीची वाट बघत असतात. ते वाट बघत बसतात की एक दिवस असा येईल की ते पूर्णपणे एक वेगळा माणूस बनून जातील. पण तुम्ही तोपर्यंत नाही बदलू शकत जोपर्यंत तुम्ही ती लहान लहान पावले नाही उचलत. लहान लहान पावले उचलणे इतके सोपे आहे की ते कोणी पण करू शकतं. पण बहुतेक लोक ती लहान पावले उचलतच नाहीत, कारण की ही लहान लहान पावले सोडून देणे पण खूप सोपे असते. आणि हीच अडचण आहे की ज्या गोष्टी लाँग टर्ममध्ये आपल्याला यशस्वी बनवतात त्यांचा रिझल्ट आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये दिसून नाही येत. यामुळेच आपण त्यांना सोडून देतो. अजून एक उदाहरण घेऊ. असे माना की तुम्हाला रोज एका पुस्तकाची 10 पाने वाचायची आहेत. हे काम खूप सोपे आहे, हे कोणी पण करू शकतं. पण हे काम न करणंसुद्धा सोपं आहे. त्याला दुर्लक्ष करणंसुद्धा सोपं आहे. कारण की आज जर तुम्ही 10 पाने वाचणार तर उद्या लगेचच्या लगेच तुम्ही सुपर डुपर हुशार व्यक्ती तर नाही बनणार. पण जर तुम्ही एक वर्षभर रोज 10 पाने वाचली तर हे एकूण 15 पुस्तकांच्या बरोबर होऊन जाईल. आता विचार करा की 15 चांगली पुस्तके वाचल्यानंतर तुम्ही एक वर्षानंतर बदललेले असणार की आहे तसेच व्यक्ती राहणार? जर तुम्ही 3 वर्षापर्यंत रोज 10 पाने वाचणार, जे तुमच्या आजूबाजूचे माणसे असे नाही करत, कारण की ते सुद्धा असेच मानतात की 10 पाने वाचल्याने काय होईल, आणि 3 वर्षानंतर तुमची 45 पुस्तके वाचून झालेली असतील. 45 चांगली पुस्तके तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या माणसांपेक्षा खूप पुढे घेऊन गेलेले असतील. मग ते रिलेशनवर आधारित असतो, आनंदाशी संबंधित असो किंवा फायनान्सशी संबंधित असो. तर मग हे मानणे सोडून द्या की छोट्या छोट्या गोष्टींनी काही होत नाही. आजपासून एक वर्षानंतर तुम्ही जसेही व्यक्ती बनाल ते तुमच्या छोट्या निर्णयांमुळेच बनलेले असाल. आणि आज तुम्ही जसे पण आहात ते तुमच्या भूतकाळात घेतलेल्या निर्णयांमुळेच आहात. तर मग आता तुम्ही पुढच्या वेळेस मार्केटमध्ये गेले तर पोटॅटो चिप्स घेण्याच्या ऐवजी केळी विकत घेणे हा चांगला निर्णय असेल. कम्प्युटरसमोर कंटिन्यू राहण्यापेक्षा एक्सरसाइज करणे हा चांगला निर्णय असेल. मोबाईलवर व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा पुस्तकाची 10 पाने वाचणे हा खूप चांगला निर्णय असेल. आणि हो, मी तुम्हाला काही रोबोट बनायला नाही सांगत आहे जो प्रत्येक गोष्ट योग्य करतो. पण तुम्ही जागरूक राहा तुमच्या निर्णयासोबत की जो निर्णय तुम्ही आज घेत आहात त्याचा लाँग टर्ममध्ये काय परिणाम होईल. आज तुम्ही जो निर्णय घेत आहात काय ते तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जात आहे की नाही. कारण की 1 वर्ष 2 वर्ष किंवा 3 वर्षानंतर तुम्ही स्वतःला आरशामध्ये बघाल तेव्हा तुमच्या वाढलेल्या वजनाला स्वतःला कारणीभूत माना. तुमच्या वाईट अर्थव्यवस्थेसाठी स्वतःला कारणीभूत माना. तुमच्या बिघडलेल्या रिलेशनशिपसाठी स्वतःला कारणीभूत माना. हे लक्षात ठेवा की स्लाइट एज दोन्ही बाजूने काम करते. जर तुम्ही याला प्रोडक्टिव्हली वापराल तर हे तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल, आणि जर तुम्ही याला बेजबाबदारपणे वापराल तर हे तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाईल. निवड पूर्णपणे तुमची आहे. मित्रांनो, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर अशाच नॉलेजेबल आणि इन्फॉर्मेटिव्ह शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकत असतो. अकाउंटला एकदा नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की योग्य माहिती मिळेल. अकाउंटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की भेट द्या आणि फॉलो करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. शेवटी थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.